नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता अमृताला खात्री असते की काहीही झालं तरी सावली दुसरं लग्न करणं शक्यच नाही, कारण अमृताला माहित असतं की सावलीचं सारंगवर किती प्रेम होतं आणि तिला ह्या गोष्टीची खात्री आहे की सावलीचं सारंगवर अजूनही प्रेम असणार। ज्याप्रमाणे सारंगचं सावलीवर अजूनही प्रेम आहे, त्याचप्रमाणे सावलीचं सुद्धा सारंगवर प्रेम असेल। अमृताला सावली तिच्या लहान बहिणीसारखी असल्या कारणाने अमृता सावलीला चांगलीच ओळखून आहे, त्यामुळे स्वतः आता अमृता पुढे येत हे सत्य शोधून काढणार आहे की अबीर हा सावलीचा मुलगा आहे का, अबीर हा नक्की कोणाचा मुलगा आहे, सावलीने दुसरं लग्न केलं आहे की हे मूल सावली आणि सारंगचं आहे। तर मित्रांनो, एवढंच नाही तर अमृता चक्क आता व्यंकटेशला जाऊन भेटते आणि त्याला विचारू लागते की तुझं आणि सावलीचं नातं काय आहे। त्यावेळी मित्रांनो, आता व्यंकटेश सगळं काही खरं खरं सांगतो। सावली कोणत्या अवस्थेत आम्हाला सापडली होती हे सगळं काही सांगतो। त्यावेळी मित्रांनो, अमृताला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे। त्यावेळी तिला समजलेलं आहे की ज्यावेळी सावलीने हे घर सोडलं त्यावेळी ती प्रेग्नेंट होती आणि हे बाळ दुसरं तिसरं कोणाचंही नसून सारंग सावलीचं आहे। तर मित्रांनो, एवढंच नाही तर चक्क अमृता हिम्मत दाखवत सारंग सावलीचाच मुलगा आहे हे सगळं काही ती आता पुराव्यासकट तिलोत्तमा आणि सारंग समोर हजर करते। त्यावेळी मात्र त्या दोघांना तर धक्का बसलेलाच आहे, पण त्याचबरोबर इकडे राजकुमार आणि मोनिकाच्या पायाखालची जमीनच हदरली आहे। तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आपण पाहिलं की भैरवीने सावलीला बोलवलेलं आहे। ज्यावेळी मात्र 8 वर्षानंतर भैरवी आणि सावलीची भेट झालेली आहे, त्यावेळी मात्र आता भैरवीला सावलीकडे पाहून खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण आता सावलीचा कॉन्फिडन्स वाढला आहे। ती आधी सारखी सावली नाही राहिली। तर मित्रांनो, इकडे आता सारंग ओवी आणि अबीरला घेऊन जात असतो। त्यावेळी आता अबीरला राहून राहून एक प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे आई मला कधी सुपर हिरो सोबत पाठवायला तयार नव्हती, म्हणून आज कशी काय तयार झाली। तर आता अबीर सारंगला विचारू लागतो, सुपर हिरो मला एक प्रश्न पडलाय। तर सारंग म्हणू लागतो की आता कसला प्रश्न पडलाय तुला। तर आता अबीर म्हणत असतो की सुपर हिरो मला एक गोष्ट कळत नाहीये, माझी आई तुमच्यासोबत पाठवायला तयार नव्हती, मग आज कशी काय तुमच्यासोबत पाठवायला तयार झाली, ह्याचं गणित मला काही कळेना की ओ। तर मित्रांनो, आता ओवी आणि अबीरचं नाटक सुरू होतं। तर नाटकाचा एकच उद्देश असतो, सावलीचे बाबा, आई आणि ओवीचे बाबा एकत्र यावे। तर आता ओवी म्हणू लागते की अबीर माझे बाबा खूप चांगले आहेत, माझे बाबा मला सगळीकडे घेऊन जातात, मला फिरवतात, मला आईस्क्रीम काढून देतात। आणि तुझे बाबा तुझ्यासाठी काय करतात, तुझे बाबा कसे आहेत। तर आता अबीर म्हणत असतो की माझे बाबा कुठे आहेत, कसे आहेत हे मला काहीच माहिती नाही। तर आता ओवी म्हणत असते की अरे अबीर असं काय करतोय, अरे तुझे बाबा तुझ्या सोबत असतात ना ते, अरे तू वेडा आहेस का। तर आता अबीर म्हणत असतो की नाही ग, खरंच ते व्यंकटेश काका आहेत, ते माझे बाबा नाही। माझ्या आईने माझ्या बाबांबद्दल कधीही मला सांगितलं नाही आणि मी एवढी वर्ष बेळगावला होतो त्यावेळी मला माझ्या आईने कधीही सांगितलं नाही की हे तुझे बाबा आहेत म्हणून। मी व्यंकटेश काकांना काका म्हणायचो, पण माझ्या आईने इकडे पुण्याला आल्यावरती मला सांगितलं की हे तुझे बाबा आहेत, तू ह्यांना बाबा म्हणायचं आहेस। असं आईने का केलं हे मला काहीच कळलं नाही। तर आता ओवी म्हणत असते की म्हणजे अच्छा, म्हणजे इकडे आल्यावरती माझ्या बाबांनी मला जसं सांगितलं की तुझी आई सुशीला काकू आहे, तसं तुझ्या आईने असं सांगितलं की तुला की तुझे बाबा व्यंकटेश आहेत। तर आता सारंग म्हणत असतो की ओवी बाळा तू हे काय बोलतेस। तर आता बाबा मी काय चुकीचं बोलते, तुम्हीच तर मला सांगितलं नाही इकडे आल्यावरती सुशीला काकू माझी आई आहे म्हणून। तर आता अबीरच्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी गडबड आहे। ज्याप्रमाणे माझ्या आईने इकडे पुण्याला आल्यावरती मला व्यंकटेशला बाबा म्हणायला सांगितलं, त्याचप्रमाणे ओवीलाही तिच्या बाबांनी तसंच एका व्यक्तीला आई म्हणायला सांगितलं। म्हणजे ह्या दोघांचं नातं आहे तरी काय, हे दोघे जण कधी एकत्र येतात, कधी अचानक रुसून फुगून जातात, हे दोघे जण आधीपासून एकमेकांना ओळखतात का, हे आता आपल्याला शोधून काढायला पाहिजे। तर मित्रांनो, आता अबीरच्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे। तर मित्रांनो, इकडे आता अबीर आणि ओवी हसायला लागतात। ते म्हणत असतात की बाबा तुमचं काय चालू आहे, अबीरची आई आणि तुमचं नाटक चालू आहे का, असं जण मोठमोठ्याने हसत असतात। तर आता सारंग म्हणत असतो की अरे तुमचं काय चालू आहे, मी ह्या मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका, आणि अबीर तू तुझ्या बाबांबद्दल असं बोलतोस का। तर आता अबीर म्हणत असतो की कोण बाबा, काका सुपर हिरो, जेव्हा आम्ही बेळगावला होतो ना तेव्हा मी व्यंकटेशला काकांना काका म्हणत होतो, इकडे आल्यावरती मला आईने त्यांना बाबा म्हणायला सांगितलं होतं। आईने सांगितलं आहे तरी सुद्धा मी इकडे आल्यावरती ज्यावेळी मी व्यंकटेश काकांना बाबा म्हणतो त्यावेळी मात्र आईला खूप राग येतो
तर आता ओवी म्हणत असते की जसं की ज्यावेळी सुशीला काकूंना आई म्हणते त्यावेळी ही बाबांना खूप राग येतो. तर मित्रांनो आता दोघांनीही एकमेकांची पोल खोललेली आहे आणि ते दोघेही जण हसत असतात. हसूवी तर मित्रांनो सावलीला चॅलेंज केलेलं आहे. तुला काय वाटत होतं? तू 8 वर्ष लपून राहिली, कोणाच्याही समोर आली नाहीस, तुझा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि तू खरंच का गायकी असशील तर एक मुकाबला होऊनच जाऊ दे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तू मेंदळे सावली सारंग मेंदळे असं नाव लावत होतीस, मग तू 8 वर्ष सारंग पासून लांब का होतीस? तुला प्रॉब्लेम काय आहे? त्यावेळी आता सावली म्हणत असते की मला प्रॉब्लेम काहीच नाहीये. तुमचा जर माज आणि तुमचा माज उतरवायचा असेल तर मी माझी ओळख पुन्हा आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन आणि मी स्टेजवर गायला तयार आहे. ठीक आहे, मला चॅलेंज मान्य आहे. आता काहीही झालं तर मी माझी ओळख परत मिळवणार. असं ज्यावेळी आता सावली म्हणते त्यावेळी मात्र भैरवी म्हणते मग एक जुगलबंदी होऊन जाऊ दे. मग होऊन जाऊ दे सावली मेंदळे वर्सेस भैरवी वजे. तर आता सावली म्हणत असते की 1 मिनिट, मी आता सावली मेंदळे नाही राहिले, मी इकडे आता सावली भागवत आहे. सावली भागवत वर्सेस भैरवी वजे. तर आता भैरवी म्हणत असते की का ग, तू आता मेंदळींपासून सुद्धा तोंड लपवत फिरत आहेस का? ज्या मेंदळींमुळे तुला मोठ्या स्टेजवर गायची संधी मिळाली, त्याच्यामुळे तुझी ओळख परत मिळाली, त्या मेंदळ तू लांब लांब पळतीयस, त्यांचं नाव सुद्धा काढून टाकलेस, हे आणि कशासाठी? तर आता सावली म्हणत असते की माझा आवाज हीच माझी ताकद आहे, त्यासाठी मला मेंदळ्यांच्या नावाची काहीच गरज नाहीये. माई, तुम्ही जसं 8 वर्ष फॉरेन राहून आल्या तशीच माझी सुद्धा काही कारणं होती. ठीक आहे, मी तुमचं चॅलेंज स्वीकारते. तर मित्रांनो इकडे आता सावलीने चॅलेंज स्वीकारलं आहे. तर इकडे आता तिलोत्तमा सगळ्यांना विचारत असते की सारंग कुठे गेला आहे. तेवढ्यात आता मोनिका येते. मोनिका म्हणत असते की तो सकाळ सकाळी ओवीला घेऊन बाहेर गेला आहे. मला तरी वाटते त्यांच्या ड्रेस कोड नुसार ते त्यांच्या गुरुकुलमध्ये सावली टीचरकडे चालले होते. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की ह्याचं चाललंय तरी काय. तेवढ्यात आता राजकुमारला भैरवीचा फोन आलेला आहे. मोनिकाच्या जवळ आता भैरवीचा फोन असतो. ती आता राजकुमारला सांगत असते की कोणीतरी भैरवी वजेचा कॉल आलेला आहे. तर मित्रांनो हे नाव ऐकताच आता तिलोत्तमाला खूप मोठा संताप आलेला आहे. तर आता तिलोत्तमा होती तीच गोष्ट घडत आहे. ज्या भैरवी वजेपासून आपण इतकी वर्ष लांब होतो, ती आता भैरवी वजे आपल्या घरापर्यंत येऊन ठेपली आहे. तर मित्रांनो इकडे आता सावली अमृता आता सावलीला भेटते. अमृता सावली छान गप्पा मारतात. सावली इकडे रूम मध्ये जाते. तेवढ्यात आता अमृता व्यंकटेशला प्रश्न विचारू लागते की तुम्ही आणि सावली यांचं लग्न कधी झालं आणि अबीरची बर्थडे काय आहे. तर मित्रांनो व्यंकटेशकडे ह्या सगळ्याचं काहीच उत्तर नसतं. व्यंकटेश इथेच आता अमृताला डाऊट आलेला आहे. तर आता व्यंकटेशला अबीरच्या अबीरची तर नसतं की हो हे सगळं काही सावलीला माहीत असतं. तर आता अमृताला डाऊट आलेला आहे, बाबा असून सुद्धा आपल्या मुलाची बर्थडे कशी काय माहीत नाही. तर मित्रांनो इकडे आता व्यंकटेशला पूर्ण माहिती नसल्या कारणाने ज्यावेळी अमृता त्याला प्रश्न विचारते त्यावेळी तो म्हणत असतो आमचं लग्न होऊन 7 वर्ष झाली. तर मित्रांनो आता अमृताला अबीरची बर्थडे आधीच माहिती असते, त्यामुळे ती आता विचार करू लागते की अबीर तर 8 वर्षाचा आहे, मग व्यंकटेश आणि सावलीच्या लग्नाला कशी काय 7 वर्ष पूर्ण झाली. तर मित्रांनो इकडे आता अमृताचे सगळं काही लक्षात आलेलं आहे. ती आता तडक आता इकडे घरी निघून आलेली आहे. तर इकडे तोपर्यंत आता अबीर ओवीला घेऊन सावरंगही आहे. तर आता हिंमत वाढली आहे. अमृता म्हणत असते की आई, तुम्ही ज्या सावलीचा तिरस्कार करत आहात ना, त्या सावलीने तुमच्या वारसाला जन्म दिला आहे. हे मूल दुसरं तिसरं कोणाचंही नसून सारंग सावलीचं आहे आणि सावलीने अजूनही लग्न केलेलं नाहीये. व्यंकटेश हा तिचा नवरा नाहीये. मी संपूर्ण माहिती घेतली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता सगळ्यांचे डोळे उघडले आहेत. त्यांना कळलेलं आहे की अबीर हाच सारंगचा मुलगा आहे. सारंगला लक्षात आले आपल्यावर प्रेम आहे आणि तिने अजूनही लग्न केलेलं नाहीये आणि अबीर हा आपला मुलगा आहे. तर मित्रांनो आता अमृताची कमाल करत आता सगळ्या सत्याचा खुलासा झालेला आहे. तर मित्रांनो असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.